नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं, जसं की हायटेक एज्युकेशन मिळावं यासाठी पीएम श्री योजना आणण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील देखील बऱ्याच साऱ्या शाळांची निवड करण्यात आलेली आहे. राज्यात राबवल्या जाणाऱ्या संदर्भातील या पूर्ण वेळोवेळी अपडेट घेतलेल्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की म्हणजेच की 5 किलोमीटर पर्यंत अंतरावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक म्हणजेच की 6,000 रुपये भाडे म्हणून दिले जातात. अर्थातच महिन्याला 500 हे बस भाड्यांचे दिले जातात. आणि अशा प्रकारे आता 1 किमी, 3 किमी आणि 5 किमी वरून शाळेत जाणाऱ्या जवळपास 15,822 विद्यार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्यांच्या अंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी सुद्धा 12 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली आहे. महत्त्वपूर्ण असा जी आर आपण आता बघणार आहोत की पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत वाहतूक सुविधेचा लाभार्थ घेण्यासाठी इयत्ता 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी प्रति वर्ष 6,000 रुपये एवढं अनुदान दिलं जातं. सन 2026-27 करता 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरच्या अंतरावर येणाऱ्या 15,822 विद्यार्थ्यांची निवड करून हे बस भाडं देण्यासाठी किंवा प्रवास भत्ता देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यांच्यामध्ये आता प्राथमिक स्तरावरती 5,320 विद्यार्थी असतील किंवा उच्च प्राथमिक स्तरावरती 10,502 विद्यार्थी अशा एकूण 15,822 विद्यार्थ्यांना हे बस भाडं हा प्रवास भत्ता देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की नोंदणी आणि वैधता तपासणीच्या अटीच्या अधीन राहून ही मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. आणि म्हणजेच की यांच्या माध्यमातून ABCD या क्रमानुसार जिल्ह्यानुसार जे काही विद्यार्थी यांच्यामध्ये पात्र झालेले आहेत अशा विद्यार्थी जे कशा प्रकारे प्रवास करतात, यांना आता पायी चालण्यात येणारे विद्यार्थी प्रायव्हेट व्हेकलने जाऊ शकतात किंवा विद्यार्थी अशा प्रकारे विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड करून विद्यार्थ्याला आता वार्षिक 6,000 रुपये प्रवास भाडे म्हणून दिलं जाणार आहे. हा जी.आर तुम्ही महाराष्ट्र-गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. व माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.